मराठी एंटरटेनमेंट चॅनेल आणि मी आहे आपल्या सोबत। स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात चंदेरी दुनिया। आज आपण बोलणार आहोत अशा अभिनेत्याविषयी ज्याने एकेकाळी बॉलिवूड मध्ये रोमॅन्टिक हिरो म्हणून ओळख निर्माण केली, पण नशिबाने त्याला मोठं स्टारडम दिलं नाही। मात्र आज त्याच अभिनेत्याने खलनायकाच्या भूमिकेत असा धमाका केला आहे की संपूर्ण देश त्याच्या अभिनयाचं कौतुक करत आहे। होय, आपण बोलत आहोत बॉबी देओल यांच्याविषयी। बॉबी देओलचे सलग 3 मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी 2 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली तर एक चित्रपट अपयशी ठरला। मात्र तिन्ही चित्रपटांमध्ये बॉबी देओलच्या खलनायकाच्या भूमिकेची जोरदार चर्चा झाली। बॉबी देओल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रोमॅन्टिक हिरो म्हणून केली होती। काही हिट चित्रपट मिळाले, पण मोठ्या स्टारच्या स्पर्धेत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही। काळ बदलला, चित्रपट बदलले आणि बॉबी देओल यांनी स्वतःलाही बदललं। एनिमल चित्रपटातील त्यांच्या भीषण आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेने त्यांना नवसंजीवनी दिली। त्या एका भूमिकेनंतर अनेक मोठ्या निर्मात्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला। पहिला चित्रपट बंदर, दिग्दर्शक अनुराग कश्यप। चित्रपटात सान्या मल्होत्रा, सपना पब्बी, सब्बा आझाद, इंद्रजीत सुकुमारन, जितेंद्र जोशी आणि रुद्धी सेन यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या। चित्रपटाला समीक्षकांची चांगली पसंती मिळाली, कथानक आणि अभिनयाचे कौतुकही झालं। मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चालला नाही। सुमारे 25 कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या चित्रपटाने केवळ 4.52 कोटी इतकीच कमाई केली। यानंतर आला अल्फा, प्रदर्शन 3 जुलै 2026। YRF स्पाय युनिव्हर्स मधील पहिला महिला केंद्रित चित्रपट। मुख्य भूमिका आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ, तर बॉबी देओल यांनी साकारला एक धोकादायक खलनायक। अनिल कपूर, दिया मिर्झा आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांचीही महत्वाची भूमिका आहेत। सुमारे 100 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात 130 कोटींहून अधिक कमाई केली। चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करत निर्मात्यांना दिलासा दिला। त्यानंतर 23 जुलै 2026 मध्ये प्रदर्शित झाला जननायक। हा तमिळ सुपरस्टार थलापती विजय यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती। चित्रपटात पुन्हा एकदा बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसले। रिलीजच्या पहिल्याच 3 दिवसात चित्रपटाने 92.35 कोटी कमावले। आतापर्यंत एकूण कमाई 217 कोटींवर पोहोचली आहे। सुमारे 500 कोटी बजेट असलेल्या चित्रपटाची कमाई अजूनही सुरू आहे। एकेकाळी हिरो म्हणून संघर्ष करणारे अभिनेता आज खलनायक म्हणून प्रत्येक मोठ्या दिग्दर्शकांची पहिली पसंत बनली आहे। त्याचा दमदार स्क्रीन प्रेझेन्स, कमी संवाद, डोळ्यातून व्यक्त होणारा राग आणि जबरदस्त व्यक्तिमत्व यामुळे प्रेक्षक त्यांच्या भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत। सलग 3 चित्रपट, 1 फ्लॉप, 2 यशस्वी, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, बॉबी देओल आता फक्त अभिनेता नाही तर बॉलिवूड मधील सर्वात प्रभावी खलनायकांपैकी एक बनला आहे। कधी काळी हिरो म्हणून जे यश मिळालं नाही ते आज विलन बनवून त्यांनी मिळवून दाखवलं आहे। आगामी काळातही बॉबी देओल अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे। तर मित्रांनो, बॉबी देओल यांच्या इनिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं? हिरो म्हणून जास्त आवडतात की विलन म्हणून? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि SB9 मराठी एंटरटेनमेंटला सबस्क्राइब करायला विसरू नका। मी स्नेहल, पुन्हा भेटू एका नव्या मनोरंजक बॉलिवूड स्टोरीज सह। धन्यवाद।